ही खीर आहे वाटते। अत्यंत मधुर चव आहे। गुरुदेव, एक विचारू का? खरं तर मी जेवणात इतका मग्न आहे, परंतु विचार। याआधी तुम्ही भोजनाची चवीची कधी स्तुती केली नाही, मग आजच का? अगदी बरोबर ओळखले, कारण आज माझे हे पदार्थ खाण्याची इच्छा झाली आणि ते तसे मिळालेत सुद्धा। साक्षात अन्नपूर्णेचा आशीर्वाद असणार म्हणून इतके सुंदर पदार्थ तयार झाले आहेत। हे काय, भाजणीचे वडे दिसतायत? हो हे तर अत्यंत प्रिय आहेत मला। गुरुवर, तुम्हाला हे पदार्थ आवडले आहेत याचा मला आनंद आहे। गुरुवर, तुम्हाला वडे जास्त आवडले आहेत का? गोरक्ष, तुला एक सांगू का, या सगळ्या पदार्थांमध्ये वड्याची चव सगळ्यात अप्रतिम आहे। परंतु दोनच वडे होते आणि ते संपलेत सुद्धा। तुमची वडे खाण्याची इच्छा पूर्ण राहिली का गुरुवर? होय रे गोरक्ष, ह्या क्षणी मला अजून वडे खाण्याची इच्छा झाली आहे। मग माझ्यासाठी काय आज्ञा आहे? हे वडे कुठून आणलेस? जिथे महापूजा होती त्या घरातल्या मातेने दिले। मग पुन्हा तू त्या घरात जाऊन अजून 2 वडे आणशील? अवश्य गुरुवर, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा जातो आणि ते वडे घेऊन येतो। तोवर मी हे सारे जेवण करून घेतो। आज्ञा असावी। थांब गोरक्ष, माझ्यामुळे तुला कष्ट होतील ना रे? नाही गुरुवर, तुमची इच्छा पूर्ण राहिली तर मला कष्ट होतील। मी जातो आणि ते वडे घेऊन येतो। मच्छिंद्र, तू गोरक्षची परीक्षा पाहतो आहेस, परंतु गोरक्ष लहान जरी असला तरीही तो अनपेक्षित असे काहीतरी करेल। गोरक्षच्या मनात गुरूंविषयी अत्यंत प्रेम आणि आदर आहे आणि ते दिवसेंदिवस अधिकच वाढत जाईल। ऐकलत का मी काय म्हणत होते? प्रसादाचं नैवेद्याचं दाखवून झालंय। गुरुजींनी अजून अन्न ग्रहण केलं नाही। त्यांच्याशी बोलून जरा त्यांना प्रसाद ग्रहण करण्यास सांगता का? हे बघा, होम हवन नुकतंच झालंय, ते एवढ्यात भोजन ग्रहण करणार नाही। असं करा, तिला सांगा त्या सगळ्यांना आधी दूध दे। हो, मी सांगते। बाबा, गुरुजी बोलवत आहेत तुम्हाला। आलो। आई, हा? कशी झाली पूजा? अगदी छान झाली, समाधान झालं, वास्तू शुद्ध झाली। घरात पूजा व्हावी ही तुझी इच्छा पूर्ण झाली। खरंय, पण तू मनावर घेतलंस ना म्हणून सगळं कसं छान पार पडलं। ह्याचं सगळं पुण्य तुला आणि तुझ्या बायकोला। हा, काही काय आई? आई, जरा अन्न गरम करून घ्यायचं होतं आणि काही पानही वाढायची होती। घेऊ का वाढायला? अगं घे, आणि मी येतच होते तिकडे। बालयोगी येऊन गेले, हे उत्तम झालं। हो ना, देवांना नैवेद्य झाला, छान झालं। हो ना, म्हणजे दारातून कुणी विनमुख नाही गेले। हो, आणि हो, आज कुणीही दारात आलं तर विनमुख पाठवू नका। हा, नाही नाही। अहो, आज बोलवत आहेत तुम्हाला। हो का? चला चला।
गोरक्ष, मी तुला पुन्हा पदार्थ आणायला सांगितले, परंतु तुझ्या मनात कसलीही शंका आली नाही की तुझ्या चेहऱ्यावर कुठलाही प्रश्न उमटला नाही. आपल्या गुरुबद्दल आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला पुन्हा कष्ट करत पुन्हा त्याच जागेवर चालत जावे लागणार आहे. तुझ्या मनात कुठलाही किंतु नाही गोरक्ष, परंतु जग तसे नाही. तुझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची तुला कल्पना नाही. आला निरंजन 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 निरंजन. बालयोगी गोरक्ष, तुम्ही इथे? मला 2 वडे हवे होते. पूजा सुरू आहे, पहिला नैवेद्यही दाखवला आहे. मी आज सांगून येते, तोवर थांबशील का? होय, मी थांबतो. हे माझं घर नाही, नाहीतर मी तात्काळ तुला आणून दिलं असतं. आलेच हा. गोरक्ष, तुला एक सांगू का? या सगळ्या पदार्थांमध्ये वड्याची चव सगळ्यात अप्रतिम आहे. ह्या क्षणी मला अजून वडे खाण्याची इच्छा झाली आहे. पुन्हा तू त्या घरात जाऊन अजून 2 वडे आणशील? गुरुवर, मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो आहे. इकडे घरात समारंभ असल्यामुळे सगळे कामात आहेत. आलोक निरंजन. हे काय, तू पुन्हा आलास? होय माई, मला 2 वडे हवे होते. ते कृपया द्याल का? अरे, मी एवढं तुला ताट भरून दिलं, त्याचं काय केलंस? हे ताट मी माझ्या गुरुंना दिलं. म्हणजे वडे काय तुला आता पुन्हा द्यायचे? नाही नाही, मला काही नकोय. ते वडे मला माझ्या गुरुंना द्यायचे आहेत. हो का? असले कसले गुरु रे तुझे? लहान मुलाला भिक्षेला पाठवतात आणि स्वतः मात्र जेवत बसतात. माझी विनंती आहे आपल्याला, माझ्या गुरुंना कसलेही अपशब्द बोलू नका. हो का? मोठा झालास की गुरु भक्त? एवढं प्रेमाने मी ताट भरून दिलं, त्याचा तरी मान राखायचास. एकदा दिलं तर पुन्हा आलास. मी आलो असतो माई, परंतु माझ्या गुरुंना भाजणीचे वडे खूप आवडले आहेत. हो का? अजून काय काय हवंय तुझ्या गुरूंना? काय नाही माई, फक्त 2च वडे हवे आहेत त्यांना, आणि त्यांची इच्छा मला पूर्ण करायची आहे. अरे, असे कोणी दारात येईल आणि कितीही ताट भरून ने, मी काय हेच करत बसू का? माई, मला पूर्ण ताट भरून नकोय. केवळ गुरूंसाठी 2 वडे हवे आहेत. त्यासाठी आपण जे सांगाल ते मी करायला तयार आहे. मी त्याचाच विचार करत होते. मी देते 2 वडे तुला. तू काय देतोस मला? माई, माझे नाव गोरक्ष आहे. मी श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे. मी वचन देतो तुम्हाला, तुम्ही जे मागाल ते तात्काळ मी तुम्हाला देईल. तू एवढं सगळं देणार आहेस, मग भिक्षा का मागायला आलास? कारण मला माझ्या गुरूंची इच्छा पूर्ण करायची आहे. हो ना? मी देते तुला 2 वडे आणून. हे इरावती, लवकर ये. आले आले. मी काय देऊ तुम्हाला? वडे हवेत ना तुला? दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू. एवढंच ना?
तेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य गती करुण तुला जाण भक्ती करुण नाशासुई शक्ती परम शिष्य विचार भक्ती विनया नार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखजती यमुना आज जा आणि ताट भरून घेऊन ये आणि त्यात वडे पण आण. अरे मी सहज म्हणाले आणि खरंच डोळा काढलास. मी वचन दिले होते माई. तुम्हाला जे हवे होते ते माझ्या हातात आहे. हे घ्या. नको नको माझं चुकलं. इरावती अगं, हा काय प्रकार आहे ग. अहो आई याला वडे हवे होते आणि मी सहज डोळा मागितला त्याने काढून दिला. बाळा माझ्या चुन्याच्या हातून खूप मोठं पातक घडलंय रे. तर मी तुला वैद्यांकडे घेऊन जातो. माझे गुरु असताना मला कोणत्याच वैद्यांची गरज नाही. मला तुझा डोळा नको. मी तुझ्या गुरुसाठी ताट आणलंय. अगं हे काय केलं शिरावती. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख 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 निरंजन. माई खूप मोठे ऋण आहेत माझ्यावर. अलख निरंजन निरंजन निरंजन. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदना
धुमधुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. जे झालं ते चांगलं नाही झालं बघा. वय एवढंस लहान पोर आणि 2 वड्यासाठी त्याच्याकडे डोळा मागितला. इरावती, असं काय झालं होतं की तू त्या बालकाकडे डोळा मागितला? माझी चूक झाली, मला क्षमा करा. आता क्षमा मागून काहीही होणार नाहीये. खरंय तुमचं. मला तर असं वाटतं की आपण त्या बालकांच्या गुरूंना भेटायला गेलं पाहिजे. आपल्या हातून फार मोठं पातक घडलंय. आपण शिवाची आराधना करतो आणि प्रत्यक्ष शिवस्वरूप असलेल्या बालकाला आपल्याकडून यातना दिलं गेलं, दुःख दिलं गेलं. आता या पापातून आपली आयुष्यभरासाठी सुटका नाही. खरंय पिताश्री, सगळं पुण्य लयाला गेलं. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. आता या सगळ्याचा निर्णय त्या बालकाचे गुरुच करतील. खरं आणि ते जी शिक्षा ठरवतील ती भोगायला आपण सगळ्यांनी तयार असलं पाहिजे. निरंजन